तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन व्लॉग्स आणि नवीन माहिती आणि नवीन अपडेट बरोबर. आज आपण तुमच्यासोबत पुन्हा एकदा आलेलो आहोत. आज आपण आलेलो आहोत आटपाडी बाजार, शनिवार 16 मे 2026. शनिवारचा बाजार असतो. मोठा बाजार आहे. बाजार हा आटपाडीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरतो. जिल्हा सांगली आणि मोठ्या प्रमाणात भरणारा बाजार आहे. हा मोठी आवक असलेली इथे पाहायला मिळते. आणि इथंच साईडला हा पेढ्याचा ढीग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. खव्याचे पेढे असतात, मशहूर दिगंचीचे पेढे जे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि 100 रुपये पावशेर किंवा आता थोडा रेट वाढलेला आहे, 120 रुपये पावशेर या दराप्रमाणे हे पेढे पाहायला मिळतात. येथे येणारे व्यापारी, शेतकरी हा मोठ्या प्रमाणात येथून घेऊन जात असतात. तुम्ही बघू शकता बकरं गावरान माल असतो. आणि आटपाडीचा माल म्हणलं की उत्कृष्ट क्वालिटी, तितकंच वजनदार. आणि हा बिटल क्रॉसमध्ये पण इकडे बोकड्या आहेत. किंमत 45,000, 50,000, 60,000, 70,000. थोडक्यात आता 50,000च्या खाली कोण किंमत सांगायला तयार नाही, कारण वाढलेले भाव. पेंड असू दे, गहू मक्याचे वाढलेले भाव, तसेच येणारा खर्च. त्यामुळं आता सध्या मटणाचे चाललेले 1,000 रुपये दर. त्यामुळे शेतकरी सध्या तर मोठ्या प्रमाणात आज शेळ्या मेंढ्यांना दर आलेला पाहायला आपल्याला भेटत आहे. आणि आटपाडीमध्ये खास अशी लहान लहान पिल्लं खरेदी करण्यासाठी बकरीच्या बाजाराला मोठी गर्दी असते. बकरीच्या अगोदरचे 2-3 बाजार होतात, त्यामुळे तुम्हाला मोठा मोठा माल पाहायला मिळणार. अशी सुंदर सुंदर पिल्ले ज्यांना विकत घेण्यासाठी कर्नाटक, निपाणी, बेळगाव आणि कर्नाटकच्या विविध भागातून लोक खरेदी करण्यासाठी, तसंच महाराष्ट्राच्या विविध भागातून खरेदी करण्यासाठी हा पाहू शकता तुम्ही सोजत जातीचं बकरं आहे. क्रॉसिंगमध्ये आहे थोडं. तोतापुरी पण आहे त्याच्या बाजूला. आणि हा गावरान माल आहे. उत्कृष्ट अशी चव असते आटपाडीच्या इकडच्या वांची. आणि चांगलं वजन वगैरे देतात. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागातून मोठे व्यापारी वर्ग शेळ्या खरेदी विक्री करण्यासाठी या बाजारात येत असतात. ही किंमत बघा, 13,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. आता तुम्ही ठरवू शकता की कितीला मागायचं. तुम्ही कितीला पण मागा, 5ला मागा, 6ला मागा, 7ला मागा. आणि अशी लहान लहान कटिंगचा माल असतो हा मार्केटचा. सुट्ट शक्यतो देत नाही, दावण असते, पूर्ण दावण घ्यावी लागते. क्वचित एखादा शेतकरी असतो. आणि लहान लहान पिल्ले पण विकरला असते. हा बघा व्यापाऱ्याचा माल आहे, खरेदी केलेला आहे, त्यामुळं गाडीला बांधलेला. आणि इथे ही बेटलच्या सुंदर शेळ्या पण चांगल्या मिळतात. फक्त तुम्ही दात वगैरे चेक करून घ्यायचे असते, कारण पाळणारे काय करतात, 8 दात लागले की विकायला काढतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पण नुकसान होऊ शकतं. 8 दाताची लय म्हाताऱ्या शेळ्या घेऊ नका. ह्या पहिल्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की 2 दाती 14 महिन्याच्या शेळ्या घ्या, किंवा 4 दाती घ्या 18 महिन्याची शेळी, कारण तुम्हाला त्यापासून उत्पन्न मिळू शकतं. 8 दाताच्या वर तर तुम्ही शेळी घेतली, किती सुंदर शेळी आहे बघू शकता तुम्ही. क्रॉसिंगमध्ये शेळी आहे. लई वयस्कर शेळी घेतली तर म्हाताऱ्यापासून उत्पन्न किती मिळणार आहे हे आता तुम्हाला सांगायलाची गरज नाही. त्यामुळे शक्यतो यंग आणि तरुण शेळ्या घ्या, त्यामुळे तुम्हाला शेळी पालनात नक्कीच फायदा होणार आहे. किंमत मामाने 27,000 रुपये सांगितलेली आहे. आणि मागू शकता तुम्ही तुमच्या हिशोबानं मागा, त्यांना बी राग येणार नाही असं मागा. व्यवस्थित बजेटमध्ये मागितलं
तर हाशीकोशीमध्ये सौदा कमी होतो. 27 सांगितलं म्हणून 27 येत नाहीत. त्यांना बी माहीत आहे आणि आपल्याला बी माहीत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने मागवू शकता. 10-12 हजारने मागायला सुरुवात करेन. मधल्या पट्ट्यात तुम्हाला जिथे परवडेल ते बघायचं. हा बोकड तुम्ही पाहू शकता. 15,000 रुपये किंमत सांगत आहे. 17,000 रुपये, 15,000 रुपये. हा एक खास आकर्षण असलेला पंजाब बीटलचा बोकड. मालक वजन 100 किलोच्या पुढे सांगत आहेत. असू पण शकतो, वजन भरपूर आहे, पण मिनिमम माझ्या अंदाजाने एक 90 किलोच्या पुढे असणारा हा बोकड आहे आणि किंमत सांगितलेली आहे 1,00,000 रुपये. आणि तुम्ही पाहू शकता मोठ्या जनावर म्हणजे बैल, म्हैस यांच्यात दर शेळ्यांना आणि बोकडांना येत आहेत. नक्की शेळी पालकांना चांगले आहेत. आणि हे दोन बाजूला बिठलचे कलरमध्ये, शक्यतो आठवड्यामध्ये गावरान माल येतो, पण या बाजारामध्ये चांगली सुंदर अशी बकरी आलेले पाहायला मिळतील. हा एक चांगला बोकड आहे. 55,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. 30,000ला मागितलेला आहे, तरी मामाने दिलेला नाही, कारण अजून एक बाजार होईल बकरीचा, आणि बकरीचा बाजार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोठी बकरी विक्रीसाठी आलेली आपल्याला पाहायला मिळतात. लहान माल पण येतो कटिंगचा, पण मोठा माल येतो. हा बघा सुंदर कोटा जातीचा हा बोकड. राजस्थानची ही जात आहे. ही महाराष्ट्रात आत्ता फेमस होत आहे ईदसाठी. खास करून कोटाला मोठी मागणी आहे, कारण तरुण वर्गाला अंडील पालवे आवडतात. आणि ह्यामध्ये 2 प्रकार असतात, एक तर अंडील आणि नाहीतर दुसरा बडवलेला असतो, ज्याला खस्सी आपण म्हणतो. असे 2 असतात. त्या मस्ती करतात, त्यामुळं तरुण वर्गाला ईदसाठी खास करून ही अंडील बकरी येतात. अशा लहान सुंदर शेळ्या पण येतात, ज्या गावरान वगैरे क्रॉसमध्ये असतात. सुंदर असा हा बाजार आहे आणि मला हा बाजार खूप आवडतो. हा बोकड तुम्ही पाहू शकता, गावरानमध्ये आहे, तितकासा मजबूत आहे. आणि इकडे कटिंगचा वगैरे माल आहे. 10,000, 12,000, 13,000, 14,000 या रेंजमध्ये चालणारा हा बाजारभाव चांगला सांगितला जातो. आणि हा एक सुंदर बोकड आहे बघा इथं, पांढरा. आणि हा काळा बोकड कशाला कॅप्चर करायचं, हा मोठा एक प्रश्न निर्माण होतो, कारण आवक भरपूर आलेली असते आणि प्रत्येकाला वेळ देणे शक्य नसते, कारण व्हिडिओ पण मोठा होतो, त्यामुळे लोक पण थोडी बोर होतात. असा हा सुंदर बोकड तुम्ही पाहू शकता. मागणी होत आहे 25-26 पर्यंत, आणि ह्याचे 35,000 सांगितलेले आहेत. आणि ते सौदे वगैरे चाललेले तुम्ही पाहू शकता. आणि बाजाराचं खास करून शेळी बाजारांचं वैशिष्ट्य आहे की सौदा वगैरे चालला असेल तर मध्ये जाऊन आपण तिथे मागणी करू शकत नाही, जोपर्यंत तो माणूस खरेदी घेणारा जोपर्यंत तिथून बाजूला सरकत नाही, तोपर्यंत आपण तिथे जाऊन त्या बकऱ्याला मागू शकत नाहीत. कारण बाजाराच्या काही शर्ती असतात, अटी असतात आणि राजी खुशीचा खेळ असतो. त्यामुळे काही नियम पाळणे नक्कीच चांगली गोष्ट असते. ही बोकडं तुम्ही पाहू शकता. 90,000 ते 1,00,000च्या दरम्यान किंमत ह्यांनी सांगितलेली होती. आणि हा कटिंगचा माल आटपाडीमध्ये खास करून सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणमधून पण मार्केटसाठी लागणारा सुंदर माल खरेदी करण्यासाठी लोक येत असतात. आणि विक्री करण्यासाठी पण सातारा, सांगली, कोल्हापूर, म्हसवड, वडूज, मायनी या भागातून लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. विटा असेल, पलूस असेल, दहिवडी असेल, कोल्हापूर असेल, राधानगरी या भागातून खरेदीसाठी लोक आणि आपले व्यापारी वर्ग तसेच खाटीक लोक येत असतात.
आणि चांगला बाजार आहे. गावरान माल उत्कृष्ट मिळतो, छान मिळतो. त्यामुळं तेजीत चालणारा बाजार आहे. आणि आता बकरी ईद जवळ आलेली आहे, त्यामुळे गेल्या बाजारात एवढी आवक नव्हती. 20 की 30-35 बकरे होते. पण या बाजारात तुम्ही पाहू शकता की 100 ते 200च्या आसपास बकरी आणि तेवढीच विक्री झालेली बकरी ही तुम्ही शेळी पाहू शकता. मोठवाड शेळी आहे, कोटा जातीची, करोली कोटामध्ये आहे. आणि बोंडी शेळी तुम्ही पाहू शकता, गावरानमध्ये आहे. गाब शेळ्या पण विक्रीसाठी येतात. मोठ्या प्रमाणात विक्री होते शेळ्यांची, मेंढ्यांची. आणि हा बाजार 2 टप्प्यामध्ये भरतो. आपण आता चित्रीकरण करत आहे तो भाग शेळ्यां आणि बकऱ्यांसाठी आहे, आणि दुसरा रस्त्याच्या पलीकडे मेंढरांसाठी, कोकरांसाठी, त्याला बालिंगे पण म्हणतो आपण, ठगर पण म्हणतात हिंदीमध्ये. तर असा भरतो हा बोकड. तुम्ही पाहू शकता गावरानमध्ये. याचे मला शिंग आवडलीत. खूप मोठी लांब पल्ल्याची शिंगे होती. मामा 45,000 किंमत सांगत होते. 27, 28, 30पर्यंत बकरं मागितलेलं आहे, तरी पण दिलेलं नाही. नक्कीच हा एक खेळ आहे, कारण हे बकरं जर राहिलं तर ते पुढच्या वर्षीपर्यंत आणि सांभाळावं लागतं, ते पण भीती असते. त्यामुळे योग्य भाव आला तर विकून टाकणे पण तेवढंच गरजेचं आहे. कारण शेळीपालनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्री करायला आपल्याला आली पाहिजे. तुम्हाला विक्री करता आली तर तुम्ही यात नक्कीच यशस्वी होणार, यात मात्र शंका नाही. हा बोकड बघू शकता तुम्ही, सोजत जातीमध्ये उत्कृष्ट अशी बोकडं आलेली होती. कान वगैरे लेन तुम्ही बघू शकता. हा कोटामध्ये हा एक बच्चा आहे. नक्कीच सांभाळण्याच्या ह्याचा आहे. पुढच्या वर्षी हा बोकड पेढा होणार आणि चांगले पैसे घेणार. लांब जातीचा बोकड आहे, पण होतं असं की बकरी ईद असल्यामुळे लोकांना वाटतं की लहान बकरी पण बकरीदला चालतात. त्यामुळे लहान लहान जे शेतकरी जे लहान लहान बकरी घेऊन आलेले असतात त्यांचा बी दाम भरपूर पाहायला मिळतो आपल्याला. आणि बाहेर कर्नाटकमधून येणारे आपले व्यापारी बांधव किंवा शेळीपालक असतात, तिकडच्यापेक्षा इकडं स्वस्त मिळाल्यामुळे ही ते चांगल्या दराने इकडं घेऊन जातात, खास करून पाळण्यासाठी. तुम्हाला बकरी वगैरे पाहायला भेटणार. ही एक पाट आहे. आणि हा कोटा जातीचा हा सुंदर बोकड आहे. 2 दाती पाहू शकता तुम्ही. मजबूत जात आहे कोटा. आपण त्यावर विशेष व्हिडिओ बघितला आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकता. कोटा भविष्यात मोठं मार्केट खाणारा हा बिटल जातीचा तितकाच लांब लचक असा हा बोकड किंमत लाखाच्या घरात सांगितलेली जाते. त्यामुळे आपण तिकडं निघा पिक्चर बघितला कडकडन. नाही तर शेळ्याचा तुम्ही लॉट बघू शकता. शेळ्या पण बकरी ईदला चालतात. पिल्लं वगैरे असली तर घेत नाहीत लोक, कारण लहान पिल्ला असल्यामुळे त्यांना दगाफटका बसू नये. वांज पाट चालतात, ज्यांचा फायदा वगैरे नाही अशा पाटा चालतात. पिल्लं वगैरे देणारी शक्यतो चालत नाहीत, वांज पाटा लागतात, ज्यामुळे पिल्लांना पण धोका होत नाही आणि एक फायदा देणारा पशु पण वाचवला जातो. असं हे सुंदर नियोजन. शेळ्या पाहू शकता, उस्मानाबादी शेळ्या प्युअर जातीच्या तुम्हाला आटपाडीच्या बाजारमध्ये खास करून पाहायला मिळणार. लांब पल्ल्याच्या मोठ्या मोठ्या जाती आणि बिटल तुम्हाला इथं आवर्जून मिळणार. हा कोटा जातीचा बोकड आहे. 35,000 ते 40,000 किंमत सांगितलेली जाते. किंमत सध्या विचारायला नको असल्या किमती सांगितल्या जातात. त्यामुळे भविष्यात ह्याला एक चांगले दिवस आहेत आणि चांगला पैसा यातून तुम्हाला निघणार आहे. आणि हा एक बघा, मगाशी आपण दाखवलेला तोच बिटल जातीचा बोकड हा एक आकर्षण होऊन बसलेला आहे.
100 किलोच्या आसपास आहे बोकड. आणि शेजारी पण त्याच्या सुंदर अशी बिटल जातीची बोकडे आपल्याला पाहायला मिळणार. आणि आधीच सांगितलं आहे की बाजार ईदला तर थोडे 2 आठवडे राहिलेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक खरेदी विक्रीसाठी या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. पुढच्या बाजारात यापेक्षा जास्त माल आणि यापेक्षा जास्त खरेदी विक्री झालेली आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा झाला पाहिजे आणि आपला शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. शेतकरी आपला प्रगत झाला पाहिजे आणि शेतकऱ्याची सर्व एडापिडा पळो आणि त्याला एक नक्कीच चांगले दिवस येवो, हीच आपण येथे प्रार्थना व्यक्त करू शकतो. आणि सुंदर असा हा बोकड जो की बाजाराचा एक आकर्षणच बनलेला होता. आणि त्याच्या शेजारी तुम्ही पाहू शकता बोरची 2 लहान लहान पिल्ले, जे आपण बोर जातीवर पण व्हिडिओ बघितला आहे, बिटल जातीवर बनवलेला आहे, उस्मानाबादी शेळ्यांच्यावर बनवलेला आहे, कलहरीवर बनवलेला आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन तिथे पाहू शकता. विविध जातीची माहिती आपण याद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. प्युअर बोर नाही आहे, 50-60% मध्ये बोर आहे. आणि हा बिटलचा एक बकरा तुम्ही बघू शकता, ज्याची 1.25 लाख किंमत सांगितलेली आहे बाजारात. 100 किलोच्या वर असलेला हा बोकड. त्यामुळे नक्कीच तुम्ही अंदाज लावू शकता की आज आपण शेळीपालन जर यशस्वी झालं तर नक्कीच तुमच्या घरातल्या लोकांचा फायदा होणार आहे. पण त्यासाठी जिद्दीने आणि संयम, चिकाटीने, डेडिकेशनने हे काम केले पाहिजे. याची माहिती घेतली पाहिजे. शेळ्यांच्या विविध जातीबद्दल आपण माहिती सांगत आहोत आणि खरेदी विक्रीबद्दल पण आपण यापुढे व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला पाहत राहा. तुमचं प्रेम आपल्या चॅनलला असंच भेटत राहू. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो तुमच्या सर्वांचा आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या. थँक्यू. आणि हा आटपाडीचा बाजार तुम्ही पाहू शकता. सुंदर सुंदर बोकडं, शेळ्या, लहान पिल्लं पण मिळतात. 3,000 3,500 पासून लहान लहान पिल्लं पण विक्री येतात. आणि माडग्याळ जातीची मेंढी ही आटपाडी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असते. यावर आपण गेल्या आठवड्यात पण व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि बाजार एवढा मोठा आहे की किती व्हिडिओ करायचा आणि काय करायचा असा हा प्रश्न निर्माण होतो. मोठा बाजार हा पाहू शकता. 1.25 लाखचा बोकड, त्याच्या बाजूला सुंदर ही व्हाईट बकऱ्याची जोडी. असा हा सुंदर बाजार पाहण्यासाठी नक्कीच आटपाडी जिल्हा सांगलीला भेट द्या. थँक्यू. आभार आहे. असंच प्रेम राहू द्या.